नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भातची अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांकडून ही माहिती या ठिकाणी अपडेट आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस भरती तसेच नागपूर पोलीस भरती तसंच बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत देखील या संदर्भात अपडेट आलेली आहे। ती अपडेट काय आहे पहा, या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। पोलीस भरती संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सादर करताना तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज सादर करायचा नव्हता। एका पदासाठी तुम्हाला एकच अर्ज सादर करायचा होता। ज्या कॅन्डिडेटनी एका पोस्टसाठी 2 अर्ज किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेले आहे, अशा कॅन्डिडेटची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून एक हमीपत्र देखील लिहून घेतलं जाणार आहे। अशा पद्धतीची ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहू शकता, नागपूर अंतर्गत या ठिकाणी हे अपडेट आहे 8/5/2024 रोजीची। संदर्भ विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांकानुसार या ठिकाणी विषय तुम्ही पहा। सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत। ठीक आहे, जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज एका पदासाठी अप्लाय केलेला असाल तर तुमच्याकडून हमीपत्र लिहून घेणार आहेत। त्या संदर्भात तुम्हाला तारीखही देण्यात आलेली आहे। सो पहा, उपयुक्त संदर्भात कळवण्यात येत आहे की सन 22-23 पोलीस शिपाई भरती मध्ये उमेदवारांसाठी एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले आहे। त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल करिता याबाबत उमेदवारांकडून हमीपत्र भरवून घ्यावयाचा असल्याने आपण नमूद दिनांक या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। या दिनांकाला तुम्हाला हजर राहायचं आहे। 10/5/2024, 11/5/2024 आणि 12/5 10 मे 2024 रोजी तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे। ठीक वेळ या ठिकाणी देण्यात आलेली 10 वाजता। पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण कार्यालय भवन 3 तिसरा मजला, बिविंग वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी न चुकता हजर राहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी नागपूर जिल्ह्याअंतर्गत पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेला असाल, एकापेक्षा जास्त पदासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी 10 मे, 11 मे आणि 12 मे या 3 दिवसामध्ये हजर राहायचं आहे। ठीक 10 वाजता न चुकता नागपूर ग्रामीण कार्यालय, पोलीस भवन, तिसरा मजला, बिविंग वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन, नागपूर या ठिकाणी न चुकता हजर राहायचं आहे। कारण काय तर तुमच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे। ठीक आहे, पुढे जर प्रोसेस काही हायकोर्टचा तुम्ही निकाल पाहिलेलाच आहे की ज्यांनी एकापेक्षा जास्त पदासाठी अप्लाय केलेलं होतं आणि विविध मोबाईल नंबर, आधार नंबर चेंजेस करून त्यांनी अप्लाय केलं, त्यांची नियुक्ती किंवा त्यांना बाद करण्यात आलेलं होतं। ठीक आहे, सो अशा पद्धतीची काही अपडेट आलेली आहे। आणखीन काही अपडेट आहे नागपूर तसंच बुलढाणा जिल्ह्यासाठी ज्या कॅन्डिडेटने अप्लाय केलं असेल त्याचीही लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तसंच पुणे ग्रामीणसाठी, ठीक आहे, पुणे ग्रामीणसाठी ज्या उमेदवारांनी अप्लाय केलेलं असेल त्याचीही लिस्ट अशा पद्धतीची आलेली आहे। वेबसाईटला व्हिजिट करा, त्या ठिकाणी डिटेल तुम्हाला माहिती देण्यात येईल। जर तुमचं या यादी अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे, यादीमध्ये नाव जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हमीपत्रासाठी हजर राहायचं आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली पोलीस भरती संदर्भाची। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।